नमस्कार. मित्रांनो, मी अ, म्हापसा बस स्टँडवरती माझ्या बायकोची वाट बघत होतो. माझी बायको खूप दूर गेली होती आणि तिला यायला उशीर होणार होता. तिला सोबत देण्यासाठी तिथे मला बोलवण्यात आलं होतं तिने आणि मी बसलो तर खूप वेळ झाला आणि टाईमपास मला काही नव्हता आणि असंच बाजूला कचरा वगैरे इतर ज्या बसस्थानकावर जसा पडलेला असतो तसाच पडला होता. खूप खराब असा दिसत होता. वातावरण बेकार वाटत होतं. तरी पण मी तिथेच बसलो होतो. मला हसू पण येत होतं आणि दुसरी गोष्ट वाईट पण वाटत होतं, की खूप चुकीचं वातावरण होतं तिथे. म्हणजे मला ते आवडलं नाही. कारण मी ज्या कल्चरचं आहे, माझे जे विचार आहेत किंवा मी अ, अं, ज्या संविधानामधून जातो आहे मी, तर त्याच्यामध्ये मला हे बसत नाही हे गोष्टी. आणि माझं जे सामाजिक काम आहे ते ह्या कृत्यामुळेच आहे, अशा कृत्यांमुळेच आहे. तर मी तिथे फक्त 4 ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला तिथे. मला हसू पण आलं होतं मनातल्या मनात. खूप मला बरं वाटलं, की काहीतरी वेगळं सुचलं मला. कारण खरंच त्याची गरज होती आणि ते शब्दरचना मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. बाकीची कडवी आहे ती मी घरी येऊन लिहिली. पण तिथे मी 4 ओळी लिहिल्या. कारण 4 ओळी मी लिहित होतो, तेवढ्यात माझी बायको आली आणि त्याच्यामुळे ती लिंक तुटली आणि घरी येऊन मी पूर्ण केली ती कविता. बघा कशी वाटते. कवितेचं नाव आहे कचरा. कवितेचं नाव आहे फक्त कचरा. कचरा. कचऱ्यामधले किडेमकोडे. कचऱ्यामधले किडेमकोडे बाहेर येऊन वळवळत होते. मी काय बघितलं बघा. हे चित्र दिसलंय का मला? नाही. पण मी तिच्या खोल गेलो, आतमध्ये गेलो. का असू शकतं. कचऱ्यामधले किडेमकोडे बाहेर येऊन वळवळत होते. पाहणारे पाहत होते. अजून कचरा करत होते. पाहणारे पाहत होते. अजून कचरा करत होते. दुर्गंधी हवेत पसरली होती. त्यातूनही लोक वाट काढत होते. नाकाला फडके तेच होते. कोणी नवीन घेतले होते. कसं वाटतंय बघा. काही लोकांनी तेच फडके बांधले होते. काही लोकांनी नवीन मास्क घेतली होती. असं. सवय झाली होती आता आताशी. सवय झाली होती आता आताशी. कोरोना संपलाय. आता थोडं थोडं हे वाटतंय ना, तसं तसं ते हे सवय झाली होती आत्ता आत्ताशी. घाणीतही ऑक्सिजन शोधायची. घाणीतही ऑक्सिजन शोधायची. विकास पुढे सरकत होता. कचऱ्याला पुढे सरकावत होता. जेवढा विकास असतो तेवढाच कचरा असतो. कुठेही बघा, जिथे मोठी शहरं दिसतात, कुठे काय भरपूर काय काय प्रगती दिसते, पण तेवढीच प्रगती कचऱ्याची सुद्धा असते. कचरा पण तितकाच झालेला असतो. तर लोकांची जी मानसिकता आहे ती आपण बदलू शकत नाही. आपण प्रयत्न करतोय, पण ते बदलू शकत नाही आपण चित्र. विकास पुढे सरकत होता. कचऱ्याला पुढे सरकावत होता. कचराच आमची प्रगती होती. कचराच आमची प्रगती होती. ओळखही कचऱ्यामुळेच होती. आपण पण सांगतो ना, अरे ते कचरापेटी आहे ना, त्याच्या बाजूचं घर माझं. किंवा त्या कचरापेटीतून डावीकडे वळ. कळलं ना. म्हणजे आपण पत्तासुद्धा कचऱ्यामुळेच सांगतो. आपली ओळख कचऱ्यामुळेच होते. असं. किंवा तो जास्त कचरा करतो ना तो, असं. कचरा केला तो माझा. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत. कचऱ्यामुळे खूप ओळख होते. ओळखही कचऱ्यामुळेच होती. किती त्याग आम्ही केला होता. कचऱ्यातच वाडा वसवला होता. किती त्याग आम्ही केला होता. कचऱ्यातच वाडा वसवला होता. कोणी नंतर एक पुढारी आला. कचऱ्यासकट वाडा साफ केला. कोणी नंतर एक पुढारी आला. कचऱ्यासकट वाडा साफ केला. नवीन घरे देईन म्हणाला. घरे नवीन देईन म्हणाला. काही वर्षांनी त्याचाच पुन्हा कचरा झाला.
एक कचरा कविता आहे. त्याच्यावर शेवटी कचराच होणार. त्याच्यामुळे कसं कचऱ्यातून काही चांगलं होणार नाही. शेवटी कचराच ठेवला आहे. शेवटी चांगलं पॉझिटिव्ह काही लिहिलं नाही आहे. कचरा तो कचराच असतो. हं. आता माझा हा कचरा तुम्हाला किती आवडला आहे. कचरा कोणाला आवडणार नाही. पण तुम्हाला जर आवडला असेल कचरा तर नक्कीच लाईक करा आणि दुसऱ्याला हा कचरा पाठवा पुढे. ठीक आहे.